नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज जागृत चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, कर्जमाफीच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची आणि गोड बातमी आलेली आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया ही सुरू करण्यात आलेली आहे। आजच वित्त विभागाच्या माध्यमातून एक जी.आर. प्रकाशित करण्यात आलेला आहे आणि या जी.आरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लागणारा जो काही निधी असेल कर्जमाफीसाठी, म्हणजेच काय तर 2 लाख रुपयाची जी काही कर्जमाफी जाहीर केली, 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान जे काही जाहीर केलं, त्यासाठी लागणारा जो काही निधी असेल त्याची माहिती आणि त्याच्यासाठी लागणारा निधी हा वित्त विभागाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे। राज्य सरकारने त्याला मंजुरी दिलेली आहे। आता जी काही कर्जमाफीची प्रक्रिया असेल ती अवघ्या 2 दिवसावरती येऊन ठेपलेली आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची जी काही केवायसीची प्रक्रिया असेल ती केली जाणार आहे आणि शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफीचा लाभ हा दिला जाणार आहे। आणि त्या संदर्भात आज वित्त विभागाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून एक जी.आर. सुद्धा प्रकाशित करण्यात आलेला आहे आणि या जी.आरच्या माध्यमातून लागणाऱ्या जे काही वित्त विभागाचा निधी असेल त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जे काही कर्जमाफीची प्रक्रिया असेल, म्हणजेच काय तर इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी असतील किंवा त्याची माहिती सुद्धा पडताळणी सुरू झालेली आहे। आणि त्याचबरोबर कर्जमाफीसाठी जे काही शेतकरी पात्र असतील, ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेल्या होत्या, अशा शेतकऱ्यांची सुद्धा माहिती ही जुळवाजुळीचं काम सुरू झालं होतं आणि ही अंतिम टप्प्यात आलेली आहे। आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या याद्या सुद्धा लागल्या जातील। तलाठी, कृषी अधिकारी किंवा तुमचे ग्रामसेवक आणि माहिती सेवा केंद्र या ठिकाणी या याद्या उपलब्ध केल्या जातील आणि त्यानंतर शेतकऱ्यांची केवायसी होईल। केवायसी झाल्यानंतरचे जे काही 2 लाख रुपयाचं कर्ज असेल, ती रक्कम असेल ती तुमच्या खात्यावरती तात्काळ जमा केली जाईल। आणि जर तुमच्याकडे 2 लाखाच्या वरती कर्ज असेल, 2 लाख रुपयाच्या वरती जर रक्कम जर असेल, तर अशा शेतकऱ्यांना जी काही ओटीची प्रक्रिया असेल, 2 लाख रुपयाच्या वरची रक्कम असेल ती भरावी लागणार आहे। अशा पद्धतीने वित्त विभागाच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे आणि तीच माहिती मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जय शिवराय।